नमस्कार, सौ वैशाली अतुल कोरटे बोलते आहे। आज मी आपल्याला पोलीस स्टेशनमधील समुपदेशन केंद्र याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत की पोलीस स्टेशनमधील समुपदेशन केंद्र म्हणजे नक्की काय आणि ते कायदेशीर आहे का आणि तिथे नेमकं तुमचा कुठला हक्क व त्यात कोणते असतात हे आपण बघणार आहोत। सध्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये कौटुंबिक वाद, पती पत्नींचे भांडण, सासर माहेरचे वाद, घरगुती हिंसाचार अशा अनेक प्रकरणामध्ये थेट गुन्हा दाखल करण्याऐवजी प्रथम समुपदेशन केंद्रामध्ये हे बोलवलं जात असतं। आणि समुपदेशन केंद्रामध्ये बोलवण्याचा उद्देश म्हणजे फक्त दोन्ही पक्षांना बसवून समजूत काढून तडजोडीचा मार्ग काढणे आणि कोर्टाची पायरी टाळणे हेच त्यामधला मागचा चांगला उद्देश असतो। हा उपक्रम प्रामुख्याने कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी असतो। घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात पीडित महिलेला संरक्षण तसंच निवासाचा हक्क, भरण पोषण आणि इतर मदत मिळू शकते। अशा प्रकरणांमध्ये कधीकधी समुपदेशनाचा प्रयत्न केला जातो। तसंच पतीकडून सासरच्यांकडून छळ झाल्यास IPC सेक्शन 498A अंतर्गत गुन्हा देखील हा दाखल होत असतो आणि नोंदणी देखील होऊ शकते। मात्र काही वेळेला काय होतं, पोलीस प्रथम तडजोडीचा पर्याय म्हणून समुपदेशन केंद्रामध्ये बोलवतात। महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की समुपदेशन हे स्वइच्छेने असते, त्यात कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नाही। जबरदस्तीने तडजोड करण्याची कोणीही भाग पाडू शकत नाही। जर गंभीर मारहाण किंवा जीवितास धोका किंवा मोठा छळ असेल तर तुम्ही थेट FIR देखील नोंदवण्यासाठी तुम्ही जाऊ शकतात, त्याची मागणी देखील तुम्ही करू शकतात। हे तुमचे कायदेशीर अधिकार आहेत। तुम्हाला वकिलांसोबत येण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। तसंच म्हणजे समुपदेशन करताना पोलीस स्टेशनला येताना तुम्ही वकिलांसोबत घेऊन येऊ शकतात। तुमच्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाही, पूर्णपणे तुम्हाला त्यासाठी स्वातंत्र्य असतं। जबरदस्तीने तुमची सही घेतली जात नाही आणि पोलीस स्टेशनमधील समुपदेशन केंद्र हे वाद मिटवण्याचा एक व्यवस्थित छान पर्याय आहे आणि शिक्षा देण्यासाठी तो अजिबात नाही आहे। दोघं पक्षांची बाहेरच वाद मिटला पाहिजे यासाठी हे समुपदेशन पोलीस स्टेशनमधलं असतं। हा एक चांगला पर्याय देखील असू शकतो कोर्टाची केस मिटवण्यासाठी, म्हणजे कोर्टात केस जाण्याच्या आधी। ही थोडक्यात पोलीस स्टेशनमधील समुपदेशन केंद्राबद्दल मी थोडक्यात कायदेशीर माहिती सांगितलेली आहे। आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर देखील करा। धन्यवाद।